शेडवरती, रॅकवरती सगळीकडे पडदे जे कडाने असतात त्यावरती मारून घ्यायचं आणि जी खाली निवळी असते ती पूर्णपणे आपल्या कोब्यावर टाकून द्यायची. कढी शिजवणं किती वेळ भेटेल? ओके. आता शेवटी जर 1-2 फिडिंग पाला कमी पडल्यावर कोशावर काही परिणाम होतो का? हो, 100% होतो. कोशावर परिणाम होतो पाला कमी पडल्यामुळे. कोश बारीक होतात पहिली गोष्ट म्हणजे. त्यापेक्षा मग एक काम करायचं तसं शक्यतो 10 फिडिंग तर पूर्णच होत्या. तर मग 10 समजा आपल्या 12 फिडिंग होतील. या हिशोबात जर पाला असला आणि तुम्हाला वाटत असलं 12 फेडिंगमध्ये आपल्या अळ्या कोशावर जाणार नाही, तर मग त्यासाठी तुम्ही काय करायचं 10व्या फेडिंगला आपण संपूर्ण मारून द्यायचं. संपूर्ण मारल्यानंतर पण अळ्या जवळपास 2 ते 3 फेडिंग पूर्ण खातात. तर मग 10व्या फेडिंगला आपण संपूर्ण मारायचं. 11वी पण फेडिंग करायची, 12वी पण करायची आणि अळ्यांची जी कंडिशन आहे स्पिनिंगला जर अळ्या लागल्या असेल, तर मग त्यावेळेस आपण एक पातळ फेडिंग करायची आणि चंद्रिका आपल्या टाकून द्यायच्या.